तर पुण्यामधील आमदारांची मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग पाहायला मिळते आहे। 14 आमदारांनी मंत्रिपदासाठी मुंबईमध्ये तळ ठोकलेला आहे। माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, महेश लांडगे, राहुल कुल यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। सुनील कांबळे, अमित गोरखे यांच्याकडून सुद्धा मंत्रिपदासाठी जोर लावला जातो आहे। त्यामुळे पुण्यामधले आमदार हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातनं आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुण्यातल्या आमदारांची मुंबईमध्ये फिल्डिंग, मंत्रिपदासाठी जोर लावला जातोय, कोणकोणती नावं? नक्कीच गुरु, आपण जर बघितलं तर पुण्यात जे महायुतीला भरघोस यश मिळाले त्यानंतर मंत्रिपदांच्या आशा वाढलेल्या आहेत। मात्र पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीतले तिन्ही नेते, जे मुख्य नेते आहेत, त्यांना मंत्रिपद मिळणारे निश्चित आहे। त्यामध्ये मग अजित पवार असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील। त्यामुळे इतर काही दोन राज्य मंत्रिपद जर मिळाले तर ते आपल्याला मिळावेत, यासाठी पुणे जिल्ह्यासह शहरातील आमदारांनी आता प्रयत्न सुरू केलेत। राहुल कुल जे आहेत ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत, तर शहरामध्ये माधुरी मिसाळ आहेत, ज्या चौथ्यांदा आमदार होत आहेत आणि त्या सुद्धा मुख्य दावेदार म्हणून बोलल्या जात आहेत। तर मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून अमित गोरखे, सुनील कांबळे हे सुद्धा मुंबईत तळ ठोकून आहेत। 18 जे आमदार आहेत पुणे जिल्ह्यात निवडून आले, त्यापैकी 12 आमदार आणि 2 विधान परिषद सदस्य आहेत। त्या सर्वांना इच्छा आहे की आपल्याला मंत्रिपद मिळावं। मात्र मुख्यमंत्री पदाचा घोळ सुरू असतानाच आपल्या मंत्रिपदाचं काय होणार यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या नेत्यांकडे मोठी लॉबिंग करत असून अनेक आमदार जे आहेत ते मुंबईत तळ ठोकून आहेत। पहिल्या यादीमध्ये आपलं नाव यावं अशी या सगळ्यांची इच्छा आहे। मात्र महायुतीमधल्या तिन्ही घटक पक्षाचे जे 3 उमेदवार आहेत त्यांना मंत्रिपद मिळत असल्याने नेमकं पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपद द्यायचे हा देखील खरा प्रश्न आहे। बरोबर आहे। सत्ता स्थापनेसाठी एकीकडे संघर्ष सुरू आहे, मुख्यमंत्रीपद कुणाच्या वाट्याला येणार यासाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि दुसरीकडे मंत्रिपद आपल्याला मिळणार का याची धाकधूक आपल्याला दिसते आणि त्यातूनच या सगळ्या घडामोडी। धन्यवाद बालाजी या सगळ्या विश्लेषणासाठी।